तर तिकडे पुण्यामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। सर्वपक्षीय कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत। यामध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, हे आंदोलनात सहभागी झालेले आहेत। त्यासोबतच आपण पाहतोय रुग्णालयाच्या नावाला या आंदोलकांनी काळं फासण्याचा सुद्धा प्रयत्न केला। दीनानाथ रुग्णालयाबाहेर सध्या हे आंदोलन सुरू आहे। ठाकरे गट, शिंदे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले असून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। याच्यावरनं काय लक्षात येतं? त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। कोणीतरी त्यांचा आका आहे ज्यांनी सांगितलंय बोलू नका म्हणून ते बोलत नाहीयेत। कालचं त्यांची पण तुम्ही बाईट पाहिली असेल तर निर्विकार बाईट होती। कुठेही त्यांच्या तोंडावर दोषीपणा, आत्ताही त्यांच्यावर असं वाटत नव्हतं की आपल्यातून चूक झाली आहे। एखादा आला असता तर असा हात जोडून म्हणला असता खरंच आमच्याकडनं चूक झाली आहे, आम्ही ते सुधारू, पण नाही, तेड्यामध्येच आहेत ते आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन पळून गेला चक्क नपुंसक अवलाद। नक्कीच आपण जसं बघतोय की इकडे सगळे संघटना जे आहे ते आक्रमक झालेले आहेत। त्यासोबतच आता इकडे आता तीव्र आंदोलन आणि एक अशी आक्रमक भूमिका इकडे आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत अजून काही आंदोलक आहेत, ते देखील आपण बघू शकतो। त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, त्या लहान लेकरांना न्याय मिळाला पाहिजे। आज त्या मुलांची आई हरपली गेलेली आहे त्यांच्यापासून डॉक्टरांच्या चुकीमुळे। जाहीर निषेध त्या डॉक्टरांचा। तर पुण्यामधील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाबाहेर सर्वपक्षीयांनी चौकशी संपल्यानंतर पुढील कारवाई याच्यामध्ये चौकशी नंतर पुढच्या गोष्टी डिस्प्ले होतील। नक्की चौकशी डिस्प्ले काय आपण करू आता मी चौकशी मी आता टाइम बाउंड तुम्हाला सांगू शकत नाही। जेव्हा आपल्याकडे येईल त्यावेळेस मग मी कळवलं। काय जबाब नोंदवले गेलेत का दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल? सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू आहे। परत ते सांगतो की सर्व गोष्टी चौकशी सुरू आहे। चौकशी झाल्यानंतर ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्यानुसार पुढील कारवाई केली। तर सर, ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण समोर आलं तर गंभीर आहे तर चौकशी सध्या सुरू आहे आणि त्यानंतरच कठोर कारवाई केली जाईल। अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करू असं पोलिसांचं म्हणणं आहे। रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात आहे, कारण आंदोलक हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत। दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर सर्वपक्षीयांनी आंदोलन केलंय। हॉस्पिटलच्या बाहेर शिवसेना, शिंदे गटाचे कार्यकर्ते, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी हे आंदोलन छेडलंय।